ज्योती मल्होत्रा हे नाव सध्या खूप चर्चेत आलेलं आहे. वस्तुतः ती फक्त एक युट्यूबर असती तर काही मुद्दा फारसा नव्हता. असे अनेक युट्यूबर्स आहेत, फूड ब्लॉगर्स आहेत. पण ही युट्यूबर, हिला पाकिस्तान संपर्क साधतो, त्यानंतर ती पाकिस्तानात जाते. पाकिस्तानच्या एका माणसाद्वारे ती हँडल होते, तिकडे हँडलर असतात. याद्वारे ती चीन मलेशियामध्ये सुद्धा जाते. इतकंच नाही, पुढे जाऊन ती भारताबद्दलच्या काही गुप्त माहिती सुद्धा पाकिस्तानला देत असते. आणि याच्यानंतर तर आणखी पुढचं नेटवर्क समोर आलंय. यामध्ये अन्यही अशा प्रकारचे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स असं ज्यांना आजच्या काळात म्हटलं जातं, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, या मंडळींचं एक अख्खं नेटवर्कच पाकिस्तानसाठी काम करत होतं हे समोर आलेलं आहे. आणि यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित राहतात. त्यातला सगळ्यात मुख्य भाग म्हणजे हे युट्यूबर्स, हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, सगळ्यांना आपण अगदी एका पारड्यात मोजायला नको, पण यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे, नियमन कोणाचं, हे काय करत असतात, काय बोलतात, कोणत्या सोर्सेसना म्हणजे कोणत्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देत असतात. उद्या अशीच कुठली चूक मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी केली तर कारवाईसाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पासून माध्यमांच्या स्वतःच्या बॉडीज आणि शिवाय न्यायव्यवस्था या सगळ्यांकडे तुम्ही धाव घेऊ शकता. पण असे युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स काहीतरी बोलतात आणि त्यानंतर जसं म्हणतात की सत्य कपडे घालून तयार होईपर्यंत खोटं मात्र जगभर जाऊन येतं, अशी अवस्था या सोशल मीडियामुळे होते, अशा काही लोकांमुळे. आणि म्हणूनच या मंडळींचं काय करायचं, ही अशी मंडळी, ह्याच्यातले अनेक जण जे अगदी मोठे मुखंड बनतात, ओपिनियन मेकर्स बनतात, यांच्या मागचे अजेंडे काय आहेत. आणि उद्या जर का यांचं नियमन स्वतःच झालं नाही तर उद्या न्यायव्यवस्था किंवा सरकारने यात हस्तक्षेप केला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन मानायचं का, असे अनेक मुद्दे ते घेऊन आपण आपल्या मान्यवरांकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आजचा माझा पोल सेंटरला जाऊन आपण बघणार आहोत की आत्ताचा महत्वाचा विषय कोणता आहे, तो आपण बघूया. आजचा प्रश्न आहे, युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक. आता देशात सोशल मीडियावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे असं वाटतं का, हा आपला आजचा प्रश्न आहे. त्याला तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आणि ती प्रतिक्रिया तुम्हाला सोशल मीडियावरच द्यायची आहे. आणि तो सोशल मीडिया म्हणजे एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम. तिथे जाऊन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक. देशाला सोशल मीडियावर कठोर निर्बंध आणण्याची गरज आहे का, या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज विशेष गेस्ट आहेत, ज्यांची मी तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून देणार आहेत. ही मंडळी या विषयाशी संबंधित आहे, त्याच्यात त्यांनी काम केलेलं आहे. अर्थातच राजकीय मंडळी तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सोशल मीडियावरती काम करणारी सुद्धा मंडळी आहेत. म्हणजे ज्याला समाज माध्यम म्हणून कंटेंट क्रिएटर्स, आजचा तो शब्द सुद्धा महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि त्याला पार्श्वभूमी सुद्धा आहे. मुंबईमध्येची वेव्स परिषद भरली होती, त्याच्यात मोदींनी आवाहन केलं होतं की भारत हा कंटेंट क्रिएटर्स हब बनावा आणि आणखी जगापर्यंत त्याने भारताला घेऊन जावं. एकीकडे हे असं वातावरण बनत असताना या अशा घटनांमुळे त्याला डाग पडलाय का, तोही मुद्दा असेल. आपल्यासोबत असतील ब्रिजेश सिंग, जे स्वतः IPS आहेतच, पण त्याशिवाय सध्या सायबर सेल, जो महाराष्ट्राचा जी ॲडवायझरी आहे मुख्यमंत्र्यांना देणारी, त्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडे त्या जबाबदाऱ्या आहेत. अश्विनी तेरणीकर या डिजिटल क्रिएटर आहेत. आरपार हा प्रसिद्ध युट्यूब चॅनलच्या त्या संपादिका आहेत. त्या युट्यूबर्स म्हणून एक भूमिका मांडतील की जर का उद्या असं नियमन करायची वेळ आली तर सध्याची काय स्थिती असतील. भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत असतील, त्यांचंही स्वागत. अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत असतील आणि सुशील कुलकर्णी थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, जे स्वतः युट्यूबर आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात आधी ब्रिजेश सिंग यांच्यापासून सुरुवात करेन. ब्रिजेश सिंगजी, माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जे सगळ्यांच्या मनात आहे की मुळात हे युट्यूबर्स हेच कसे काय निवडले गेले असतील आणि यांना पाकिस्तानने आपल्या बाजूने वळवून कसं घेतलं असेल. या लोकांना कळत होतं का की आपला वापर होतोय, आपले कोणीतरी हँडलर्स बसलेत इस्लामाबाद, कराचीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं की सुरुवातीला कळत नाही, पण इंटेलिजन्स एजन्सीज जे असतात, स्पेशली अग्रेसिव्ह इंटेलिजन्स एजन्सीज जसे पाकिस्तान आहे, चायना आहे, हे लुकआउटवर असतात आणि याला टॅलेंट स्पॉटिंग म्हणतात. तर हे लोकांना म्हणजे कुठले लोक वल्नरेबल आहेत, कुठले लोक यांच्या आमिषाला बळी पडतील, याचा सतत शोध ते घेत असतात. आणि याप्रमाणे बघतात की किती फॉलोअर्स आहेत, कुणाचा शेअर ऑफ व्हॉइस आहे. मग या लोकांना स्पेसिफिकली प्रोग्राम्स मध्ये बोलवणे, पासेस देणे, कॉन्सर्ट्सला बोलवणे, ट्रॅव्हल करता त्यांना बोलवणे किंवा त्यांची महत्वाच्या व्यक्तींची ओळख करून देणे, असे आमिष दाखवले जातात आणि हळूहळू अशी रिलेशनशिप डेव्हलप करतात. म्हणजे इंटेलिजन्स एजन्सीज महिनोमहिने याच्यावर काम करतात. त्याला ग्रूमिंग सारखं म्हणतात. जसं ग्रूमिंग असतं त्याप्रमाणे हे ग्रूमिंग करतात आणि सुरुवातीला छोटे टास्क देतात की तुम्ही या विषयावर बोला किंवा आमचं कुणी ऐकत नाही, जरा आमची बाजू तुम्ही धरून बघा. त्याच्यानंतर मग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करतात आणि हळूहळू रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून मग त्याचा एक्सप्लॉयटेशन सुरू होतो. तर याप्रमाणे फॉरेन इंटेलिजन्स एजन्सीज जे असतात ते लुकआउटवर असतात आणि टॅलेंट स्पॉटिंग करून ग्रूमिंग करतात. तर याबद्दल सगळ्या कंटेंट क्रिएटर्सनी अतिशय सजग राहावे. प्रसन्न. हो, मी आणखी एक प्रश्न घेऊन मी नंतर बाकीच्यांकडे जाईन ब्रिजेश सिंगजी. त्यातला एक प्रश्न म्हणजे
अशा इन्फ्लुएन्सरना जेव्हा ते बाजूला वळवतात, हे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे काय कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट्स नाही, ती एक बऱ्यापैकी त्यांना फॅन बेस आहे, त्यांना माहिती आहे आणि आपण पाकिस्तानमध्ये चाललेलो आहे. त्या ज्योती मल्होत्राला एवढं तर कळतं की पाकिस्तानमध्ये आपण चाललेलो आहे, त्यांच्याकडनं आपल्या काही डिमांड सुरू झालेल्या आहेत, काहीतरी ते इन्फॉर्मेशन मागतायत आणि नंतर ती तिचे काही व्हिडिओज मी पाहिले, ती मी एकदम अँटी इंडिया कदाचित शब्द फार हार्श होईल, पण ऑलमोस्ट इंडियाच्या अधिकृत भूमिकेच्या पलीकडे जाणारी, भारताच्या भूमिकेच्या पलीकडे जाणारी ती विधानं करते. तर हे त्यांना कळत नाही का एवढे ब्रेन वॉश केले जातात ते ब्रिजेश सिंगजी? नाही, खूप बघा, काही आमिष असतात, कधी कधी ब्लॅकमेल असतं, कधी कधी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करतात. हनी ट्रॅपिंगचा प्रकार सुद्धा असतो. म्हणजे या केसमध्ये असंही म्हटलं जात आहे की कदाचित असंही काही असेल की हनी ट्रॅपिंग केली असावी. तर वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून ज्या प्रकार, म्हणजे कधी काही लोकांना इगो त्यांचा बूस्ट केलं जातं की दॅट यू आर वंडरफुल, तुमचा कंटेंट चांगला आहे, किंवा त्यांना त्यांच्या चॅनलला बूस्ट करून देतात, त्याचा फॉलोअर मिळवून देतात. तर डिपेंड्स की तुमची काय व्हल्नरेबिलिटी आहे, तुमची काय विकनेस आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते खूप, आणि इंटेलिजन्स एजन्स खूप हुशार असतात आणि दे हॅव लॉट ऑफ पेशन्स, लॉट ऑफ मनी, आणि त्यांना अंडरस्टँडिंग असते. तर या प्रकारे टास्किंग करून ते जोपर्यंत एकदा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करतात, त्याच्यानंतर ते ब्लॅकमेल करतात, किंवा तुम्हाला एकदा त्याची सवय लागली की मग तुम्हाला रेग्युलर टास्किंग करू लागतात. तर याप्रमाणे एक स्लो रिलेशनशिप बिल्डिंग आहे आणि एस्केलेशन असतं टास्कचं. जी प्रसन्न. हो, अगदी ब्रिजेश सिंग यांचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. आपण आज अशा काळामध्ये आहोत की म्हणजे एखाद्या शहरामधल्या गावातला वृत्तपत्र कदाचित 10,000 सबस्क्रिप्शनचं असेल, 20,000 सबस्क्रिप्शनचं असेल, पण एखादा तरुणी असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी कला असते, किंवा कदाचित कधी कधी तर काही गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यांना फटकन लाख सबस्क्रायबर मिळतात, जे काय असतील ते. हे मिळायला काही हरकत नाही, जरूर मिळवा, चांगला कंटेंट दाखवा आणि मनोरंजन करा, जे काही असेल ते. पण जर का या गोष्टी अशा पातळीला जायला लागल्या, आणि विशेषतः लक्षात घ्या, इन्फ्लुएन्सर कुठले होते, हरियाणा, पंजाब या भागातले होते, जे सीमावर्ती राज्य आहेत, आपली पाकिस्तानला जुळून असलेली आपली सीमा आहे, तिथली राज्य आहेत. कशा प्रकारे विचार केला जातोय, कशा प्रकारे त्यांना टॅप केलं जातंय. मी ब्रिजेश सिंग यांना आणखी काही प्रश्न विचारणार आहेत, त्यापूर्वी आपल्या बाकीच्या गेस्टकडे मी जाईन. मी पहिल्यांदा